ते मला असं वाटतं की त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवताय तुम्ही. इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. इंडिया मग वर्ल्ड कप जिंकणं हा निवडणुकीचा रणनीतीचा भाग आहे. नाही नाही, निवडणुकाला लोकसभेच्या नाही, लोकसभा खूप लांब आहे अजून. चंद्रावर गेलेले यान विसरले लोक. सर, 5 राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. खरं तर देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले की आम्ही रामलल्लाचं दर्शन, जे काही अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं जात आहे त्याचं राम मंदिराचं दर्शन आम्ही मोफतपणे सर्व भारतवासियांना करून देऊ, असं एक विधान जे आहे त्यांनी केलेलं आहे. खरं तर या विधानावरती राजकीय वर्तुळामध्ये अनेक पक्षांकडनं प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. तुम्हाला काय या विधानाबद्दल वाटतं? ते मला असं वाटतं की त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवताय तुम्ही. इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. बघू आता काय निर्णय लागतात माहिती आहे मला. सर, निवडणूक आयोग ज्या पद्धतीने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग जी होती ती पारदर्शकपणे काम करायची आणि प्रत्येक पक्षांवरती जर पक्षांनी जी काही आमिष दाखवली निवडणुकीच्या दरम्यान त्यावरती आक्षेप घ्यायची. परंतु आता ज्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचार सुरू आहे त्या प्रचारावरती निवडणूक आयोगाचा कोणत्याही प्रकारे आक्षेप दिसून येत नाही. फक्त विरोधी पक्षांवरती आक्षेप निवडणूक आयोगाचा दिसून येतो. मला आता रविवारी फायनल्स आहेत ना, आणि आता सेमीफायनल कधी आहे त्यांच्या बहुधा त्या दोन्ही टीम्सना तुमच्यापैकी जो जिंकेल सेमीफायनल आणि फायनलला जाल तो साहब ने बोला है हारने को, असं पण होऊ शकतं. इंडिया वर्ल्ड कप जिंकणं हा निवडणुकीचा रणनीतीचा भाग आहे. नाही नाही, निवडणुकाला लोकसभेच्या नाही, लोकसभा खूप लांब आहे अजून. चंद्रावर गेलेले यान विसरले लोक. वर्ल्ड कप थोडी लक्षात ठेवणार आहेत. नाही, पण एवढ्या गोष्टी लक्षात रोजच्या रोज इतक्या धडा गोष्टी त्या आपटत असतात आपल्या त्या मोबाईलवरती आणि सगळ्यावरती. लोकांना आहे कुठे वेळ.